नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत विविध परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत कोणत्याही पोस्टची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे महत्त्वपूर्ण यूट्यूब चॅनल आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पदासाठी जर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत तुम्ही कोणत्याही पदासाठी तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यामध्ये 3 कॉमन विषय आहेत. पहिला विषय आहे मराठीचा, मराठी व्याकरणचा. त्यासाठी तुम्हाला किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर दुसरा विषय कोणता आहे? जी.के. त्यावर तुम्हाला किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर तिसरा विषय आहे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम 1998चा कायदा. यावर सुद्धा तुम्हाला किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर या 3 विषयाची आपण परिपूर्ण तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता मित्रांनो पहा, आपण मराठी या विषयाची तयारी कशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत. तर मराठी या विषयाची डेली 15 क्वेश्चन आपण अपलोड करणार आहोत, जे की IMP क्वेश्चन असतील आणि जे की प्रिवियस क्वेश्चन पेपरमधले असतील. त्यामुळं मराठी विषयाची तुमची चांगली तयारी होईल. त्यानंतर आपण जी.केची कशी तयारी करून घेणार आहेत? तर जी.केमध्ये आपण डेली 15 क्वेश्चन अपलोड करणार आहेत. त्या 15 क्वेश्चनच्या माध्यमातून तुमची तयारी होईल. हे सुद्धा प्रश्न IMP असतील. त्यानंतर हे जे 15 क्वेश्चन आपण मराठीचे अपलोड करणार आहेत, त्यानंतर जी.केचे अपलोड करणार आहेत, या सर्वाचे तुम्हाला PDF सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आणि त्यानंतर हे जे 15 क्वेश्चन असणार आहेत ते सर्व स्पष्टीकरणाच्या माध्यमातून असणार आहेत. त्यामुळं 15 क्वेश्चन असतील, पण त्यातून जवळपास तुमचे 30 ते 40 क्वेश्चन कवर होणार आहेत. अशा प्रकारे आपण जी.केची आणि मराठीची तयारी करून घेणार आहोत. त्यानंतर आपण 1998चा जो कायदा आहे, 1998चा जो अधिनियम आहे, त्याची आपण तयारी कशी करून घेणार आहेत? त्यामध्ये आपण ऑलरेडी 3 व्हिडिओ अपलोड केले आहेत. तर पहिला व्हिडिओ कोणता अपलोड केला आपण? तर त्यामध्ये आपण सांगितलं होतं की 1998च्या कायद्याची हिस्ट्री काय, म्हणजे इतिहास काय, तो कायदा कशा पद्धतीने अस्तित्वात आला, विधानसभेमध्ये कधी पारित करण्यात आला, विधान परिषदेमध्ये कधी पारित करण्यात आला, राज्यपालांनी त्याला मंजुरी कधी देण्यात आली, त्यानंतर आपल्या राजपत्रामध्ये हा कायदा कधी अस्तित्वात आला. अशा प्रकारे या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतिहास पाहिला आहे. त्यानंतर दुसरा व्हिडिओ आपण अपलोड केला की यामध्ये आपण प्रकरणं, त्यानंतर कलमे याविषयी सविस्तर चर्चा केली. एकूण प्रकरणं किती आहेत? 13 आहेत. कलमं किती आहेत? एकूण 97 कलम आहेत. त्यामध्ये उपकलमं किती आहेत? 97 कलम काय सांगते, 15वं कलम काय सांगते, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कलम कोणते आहेत? 54, 55, 56 या सर्व कलमाची आपण चर्चा या दुसऱ्या व्हिडिओमध्ये केली. त्यानंतर आज एक आपण व्हिडिओ अपलोड केला आहे 1998च्या अधिनियमाचा. यामध्ये आपण काय सांगितलं आहे की जे प्रिवियस क्वेश्चन पेपरमधले 15 क्वेश्चन होते ते 15 क्वेश्चन आपण अपलोड केले आहेत, जे की तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे एकूण आपण 1998चा जो अधिनियम आहे त्यावरचे प्रिवियस क्वेश्चन पेपरमधले प्रश्न, त्यानंतर काही संभाव्य क्वेश्चन आपण स्वतः तयार करून आणि काही पुस्तकाचा रेफर करून आपण स्वतः तयार करून ते तुम्हाला देत आहोत. ते सुद्धा तुम्हाला PDF च्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत जी.केवरचा आपण पहिला पार्ट पाहत आहोत. कोणता? पहिला पार्ट, म्हणजे हा आपला जी.केवरचा पहिला पार्ट असणार आहे. यामध्ये आपण 15 क्वेश्चन आपण पाहणार आहेत. त्यामध्ये 15 क्वेश्चनमधून तुमचे जवळपास 40 प्रश्न कवर होतील. मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेत: विस्तार अधिकारी, सभापती, उपसभापती, गट विकास अधिकारी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर विस्तार अधिकारी हे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात. आता या ठिकाणी मित्रांनो आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. सरपंच समिती जी आहे ती महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 77 अंतर्गत ही सरपंच समितीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र पंचायत समिती जिल्हा परिषद जो अधिनियम आहे कधीचा आहे? तर 1961चा आहे. हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सरपंच समितीची स्थापना करण्यात कशासाठी आली? तर पंचायत समिती, त्यानंतर ग्रामपंचायत यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी सरपंच समिती स्थापना करण्यात आली. शिफारस केली होती ना. बोगीरवार यांच्या समितीने 1970ला जी स्थापना झाली होती या समितीची, त्या समितीने काय केली होती? सरपंच समिती स्थापना करावी म्हणून शिफारस केली होती. त्यानंतर याची सदस्य संख्या किती आहे? तर सदस्य संख्या ही एकूण किती आहे? 15 आहे. त्यानंतर कालमर्यादा किती असते? तर 1 वर्ष ही कालमर्यादा असते. अशा प्रकारे या ठिकाणी सरपंच समितीविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली? अशा प्रकारचा प्रश्न विचारला. या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत: मद्रास, दिल्ली, मुंबई,
कोलकाता. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आत्मीय सभा ही कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आली. आत्मीय सभा 1815मध्ये राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. त्यानंतर ठिकाण कोणते होतं? कोलकाता या ठिकाणी केली. तर आत्मीय सभा कशासाठी स्थापन केली? तर एकेश्वरवादाचा प्रसार करण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न या ठिकाणी पहा, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. मुंबई व पुणे, मुंबई, मराठवाडा आणि बेळगाव. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना ही मुंबई या ठिकाणी झाली. याचं योग्य उत्तर दुसऱ्या नंबरचं आहे. आता त्यानंतर मित्रांनो पहा, पुण्याच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 28 जुलै 1946 रोजी मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली. शंकरराव दे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र सभेची स्थापना करण्यात आली. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला. या ठिकाणी पर्याय पहा, उल्हास, वैतरणा, कुंडलिका. तर त्यानंतर चौथा पर्याय या ठिकाणी दिला आहे की वरीलपैकी कोणतीही नाही. अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी कोणतीही नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही. आता कारण समजून घेऊया. या ठिकाणी पहा, उल्हास, वैतरणा, कुंडलिका या कोकणातील नद्या आहेत. कोकणातील सर्वच नद्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. कोकणातील ज्या नद्या आहेत सर्वच नद्या काय आहेत? पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर सर्वात लांब नदी ही उल्हास नदी आहे. तिची लांबी किती आहे पहा, तिची लांबी 122 किलोमीटर लांबी आहे. त्यानंतर मित्रांनो कोकणातील जी काही नदी उल्हास नदी आहे त्या नदीची उगम कुठं आहे? तर रायगडच्या राजमाता टेकड्यामध्ये त्याचा उगम झालेला आहे. तिच्या उपनद्या कोणत्या आहेत? पेज आहे, बारावी आहे, शिवपुरी, मुरबाडी, काळू, तामसा, पोसीर आणि सेलार ह्या त्याच्या उपनद्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोकणातील नद्या कोणकोणत्या आहेत? उल्हास, वैतरणा, कुंडलिका ह्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत, पूर्ववाद्या नद्या नाही. तर हे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशीची आवश्यकता असते? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला. या ठिकाणी किती पेशीची आवश्यकता असते? 3, 2, 1, 0. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एका पेशीची आवश्यकता असते. अमिबा हा अलैंगिक आहे. द्विविभाजन प्रजननाद्वारे होते, भूविभाजनही होते. याचा आकार कसा असतो? अनियमित असतो. त्यानंतर मित्रांनो हा जो पेशी आहे आणि अमिबा जो पेशी आहे ते पेशीय जीवाणू आहे. द्विविभाजन पद्धतीत एका जनक पेशीचे 2 समान जवळजवळ भाग होतात, त्याला द्विविभाजन असं म्हटलं जातं. त्यानंतर 6वा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया मित्रांनो. 6वा प्रश्न काय आहे? सोलार सेल कशापासून बनलेले असते? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर सोलार सेल हे सेमी कंडक्टरपासून बनलेले असते. तिसऱ्या नंबरचं जे उत्तर आहे ते सेमी कंडक्टरपासून सोलार सेल बनते. सौर घट सूर्यापासून येणाऱ्या फोटोचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते, त्याला सौर ऊर्जासुद्धा आपण असं म्हटलं जातो. त्यानंतर सिलिकॉनसारख्या सेमी कंडक्टरपासून काय बनलं जातं? सोलार सेल बनलं जातं. त्यानंतर मित्रांनो 7वा प्रश्न या ठिकाणी पहा, आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेत. अष्टकाचे तत्व, त्यानंतर मूलद्रव्याचे अणुवांक, त्यानंतर मित्रांनो मूलद्रव्याचे अणुवस्तुमांक, त्यानंतर मूलद्रव्याचे त्रिकाचे अस्तित्व. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दुसऱ्या नंबरचं मूलद्रव्याचे अणुवांक हे आवर्त सारणी ही अवलंबून आहे. आधुनिक आवर्त सारणी ही मूलद्रव्याचे अणुवांक यावर अवलंबून आहे. त्यानंतर मित्रांनो आता स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. आधुनिक आवर्त सारणीचा नियम काय? मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म त्यांच्या अणुअंकाचे एवढे असते. अशा प्रकारचा या ठिकाणी. त्यानंतर 8वा प्रश्न पहा मित्रांनो, भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या कायद्यात करण्यात आली? IMP प्रश्न आहे, तोंडपाठच करा. यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी पहा, भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली? तर कायदा 1919चा जो कायदा झाला त्या कायद्याअंतर्गत भारत मंत्र्याची पगार ही इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद करण्यात आली. 1919चा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघात वाढ करण्यात आली. शिखासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं. त्यानंतर केंद्र स्तरावर द्विगृही कायदेमंडळाची स्थापना करण्यात आली. राज्यसभेसाठी 60 जागा, त्यानंतर कनिष्ठ सभागृहामध्ये 145 जागा. म्हणजे 1919चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये द्विगृही कायदेमंडळाची स्थापना करण्यात आली. 1919च्या कायद्याच्या चौकशीसाठी मुडीमन समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर मित्रांनो राज्यपाल कोणाला जबाबदार असतो? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी पर्याय पहा, मुख्यमंत्री, गृहमंत्री, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारताचे राष्ट्रपतीला राज्यपाल जबाबदार असतो.
त्यानंतर मित्रांनो आता आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घ्या की कोणता व्यक्ती कोणाला जबाबदार असतो. तर कोणताही व्यक्ती ज्याला जबाबदार असतो त्यालाच त्या पदावरून दूर करण्याचा अधिकार असतो, ही एक गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो राज्यपाल कोणाला जबाबदार असतो, तर राष्ट्रपतीला जबाबदार असतो. कॅग हे संसदेला जबाबदार असतो, म्हणून त्याला पदावरून दूर करण्याचा सुद्धा अधिकार संसदेला आहे. त्यानंतर महान्यायवादी राष्ट्रपतीला जबाबदार असतो, म्हणून त्या राष्ट्रपतीलाच महान्यायवादीला पदावरून दूर करण्याचा अधिकार असतो. त्यानंतर मित्रांनो महाधिवक्ता राज्यपालाला जबाबदार असतो, म्हणून राज्यपालच महाधिवक्त्याला पदावरून दूर काढलं जातं. कलम 165च्या अंतर्गत महाधिवक्त्याची निवड केली जाते. त्यानंतर महान्यायवादीची निवड हे 76 कलमच्या अंतर्गत केली जाते. त्यानंतर मित्रांनो 11वा प्रश्न पहा. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानलेला आहे? या ठिकाणी कलम दिले तर कलम 19, कलम 21, कलम 51, कलम 32. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कलम 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा आत्मा असं म्हटलेलं आहे. कलम 32ला भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या मते हे कलम 32 हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो 12वा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया. सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? सध्या भारतामध्ये एकूण किती घटक राज्य आहेत, त्यानंतर केंद्रशासित प्रदेश आहेत? सध्या भारतामध्ये 29 घटक राज्य. 2 जून 2014 रोजी तेलंगणा या राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली, म्हणून केंद्रशासित प्रदेश 9 आणि घटक राज्य एकूण 29 अशा प्रकारे आहेत. त्यानंतर मित्रांनो 13वा प्रश्न पहा. 1839 पुणे येथे कोणी उठाव केला? 1839 पुणे येथे कोणी उठाव केला अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. कोळ्यांनी, भिल्लांनी, वारल्यांनी, कटकरनी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1839ला कोळ्यांनी. आता त्यानंतर मित्रांनो पहा. कोळी जमात महाराष्ट्रामध्ये कुठं आहे? तर वस्ती मध्य प्रदेशमध्ये आहे, दक्षिण महाराष्ट्रामध्ये आहे, गुजरातमध्ये आणि कोकणमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये कोळ्याचे साधे कोळी, डोंगरी कोळी असे भेद असून सोन कोळी आणि महादेव कोळी याची इतर पोटजाती आहेत. कोळ्यांनी पहिला उठाव कधी केला? तर 1824 पहिला उठाव केला मुंबई या ठिकाणी. दुसरा उठाव कधी केला? 1839 पुणे या ठिकाणी केला. त्यानंतर तिसरा उठाव 1844 पुणे, नगर, नाशिक या 3 ठिकाणी कोळ्यांनी उठाव केलेला आहे. 14वा प्रश्न पहा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 16 तालुके आहेत? 16 तालुके असणारा जिल्हा आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. या ठिकाणी पर्याय दिले तर यवतमाळ, नांदेड, जळगाव, नाशिक, चंद्रपूर, परभणी, जालना व पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्रातील यवतमाळ आणि नांदेड या 2च जिल्ह्यामध्ये फक्त 16 तालुके आहेत. बाकी सर्व जिल्ह्यामध्ये 15, 16 जे काही तालुके असतील ते तालुके आहेत. आता या ठिकाणी आपण समजून घेऊया 15 तालुके असणारे कोणकोणते जिल्हे आहेत? रायगड, जळगाव, नाशिक, चंद्रपूर या 4 जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. त्यानंतर 16 तालुके यवतमाळ आणि नांदेडमध्ये आहेत. आता महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी असणारे तालुके कोणती? मुंबई शहर एकही तालुका नाही, मुंबई उपनगर 3 तालुके, धुळे 4 तालुके आणि हिंगोली 5 तालुके अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्राच्या तालुक्याचं विभाजन असणार आहे. त्यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, IMP प्रश्न आहे. यावर सुद्धा हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला आहे. पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर पहिले राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आहे. आता ताडोबा राष्ट्रीय उद्यानाविषयी आपण सविस्तर माहिती समजून घेऊया. याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 115.14 चौरस किलोमीटर ताडोबा उद्यानाचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर हे उद्यान कुठं आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात आहे. अरण्यात ताडोबा नावाचा एक आदिवासी देव आहे, यावरून या उद्यानाचं नाव ताडोबा असं पडलं आहे. हे पानझडीचे वन या ठिकाणी असतात. ताडोबाचे मगर पालन केंद्र हे आशियातील सर्वात मोठे किंवा उत्तम मगर पालन केंद्र असं म्हटलं जातं. अशा प्रकारे मित्रांनो आपण महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत GK वरचा पहिला आपण या ठिकाणी टेस्ट सिरीज म्हणा किंवा आपण या ठिकाणी पहिला पार्ट पाहिला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच डेली अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत आहेत. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.